तुमच्या भाऊचा सत्ता आज कशामुळे झाला सगळं सांगतो. आपला व्हिडिओ तुम्ही शेअरपर्यंत नक्की पहा. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचं गणेश. स्वागत आहे तुमचं आपल्या एक छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. आज होता रविवार, त्यामुळे आपण उठलो होतो न्यू बांधता. त्यानंतर आज आपल्याला फिरायला जायचं थोडं. नेमकं पप्पाच्या कंपनी आवडत असून तू गाडी का चालत नाही. मित्रांनो, मग आज 18 वर्ष झालेलं नाही. तुम्ही म्हणता असाल तुला गाडी येत नाही का? गाडी तर येते, पण आपलं काम असतं फक्त मागं बसून शूट करायचं. त्यानंतर पोहोचलो आपण पप्पाच्या कंपनीपाशी. पप्पाची कंपनी मॅटरमॅन ऑटो, आणि तिथे बाईकचे नाही का बॉडी बनते. आपण गेलो होतो मस्तपैकी कंपनीच्या आतमध्ये. कंपनीत सगळ्या मशीन बंद होत्या, कारण की आज रविवार होता, त्यामुळे सगळ्या मशीन बंद ठेवण्यात आल्या होत्या. आपण जास्त उशीर नाही करता पटकन निघून गेलो आपण आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी. आपण आतमध्ये जाऊन पाहिलं, जो कार्यक्रम सुरू झाला होता. म्हणलं बरं झालं भाऊ, आपलं गिफ्ट गेलं नाही कुठे. कार्यक्रमाची सुरुवाती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनापासून झाली. तुम्हाला माहिती असेल कार्यक्रम झालाय आणि कोणाचा सत्कार नाही आला, असं कधी होणारच नाही. त्यामुळे आपल्या इथं पण सत्कार मस्त करून घेतले होते. तुम्हाला तर माहितीच असेल, सत्कार झाल्यानंतर भाषण असतं. भाषण म्हणजे एक झालं की एक झालं की चाललं. मला आता आमचं भाषण बाजूला ठेवा. पहिले आम्हाला आमचं गिफ्ट, त्यानंतर आम्हाला घरी आपण. त्यानंतर घेतलं आपल्या सरांनी मस्त भाषण द्यायला सुरुवात. भाषण झाल्यानंतर घेतलं नाव आपलं सरांनी नाव, आणि त्यानंतर घेतलं आपण मस्त थाट मारून घेतलं आपलं गिफ्ट. तुम्ही मला असं तुला गिफ्ट भेटलं तर कशामुळं? आज जास्त काही नाही, आपण एक छोटं कार्य केलं तर त्यामुळे भेटलं.